आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मिळते मनासी न रुचे. विधी लिखित हे का कधी कळले कुणा, ग्रहाच्या फेऱ्यात कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली. अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला हवी असेल आणि तुम्हाला मिळू नाही शकणार? माझा आजचा दिवस खूप चांगला गेला. आय होप इट वॉज द सेम विथ यू. आणि आता कधी सांगू शकेन मी तुम्हाला? काबूलला गेल्यावर? काहीही असो, तुम्हाला ऐकावीच लागेल माझी राम कहाणी. तुम्हाला सगळं ऐकावं लागेल. मी का स्मशानात जाते, का गांजाच्या रसचे झुरके घेते. कदाचित तुमच्या दृष्टीने मी व्यभिचारिणी पण आहे. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं त्यावेळी मला वाटलं होतं की हेच माझे सत्य सुपान आहेत. इथेच माझ्या आतली आग शांत होऊ शकेल. आणि याच आगीत मी जेव्हा आतल्या आतमध्ये जळायला लागते तेव्हा स्मशानात जाते मी. खबरदार, जर याच्यानंतर मी तुझा किंवा या बंगाली मुलीचा चेहरा पण पाहिला तर निघून जा इथून. बळेजा काबूलवरून येतील तर काठी घेऊन हकलतील. त्यांची जिद्द आणि क्रोध एक मिनिटही सहन करू शकणार नाही ही बाहेरची मुलगी. कुल्लीला बघितल्यानंतर अट्टी पिटी सगळं विसरतील बडेदा. असं ती इतकी सुंदर आहे. अलक निरंजन. कली, कृष्णकली.
महावीर, महावीर, अरे कोणी आहे का? बराच वेळ लागला. 2-4दा डोकावून गेले मी. अम्मा पण आली होती 1-2दा. का? काय गोष्ट आहे? गोष्ट ती काय असणार? या घरामध्ये कधी काही चांगलं झालंय तर विचारताय? जरा तुमच्या सासूरवाडीत चांगलं घडलं, घरात आलो तर पुन्हा तेच पळसाची 3 पानं. दामोदर आणि जया, हो, दोघांमध्ये असं वाजलं की काही विचारू नका. जिजांनी पूर्ण खोलीतलं सामान बाहेर फेकलं, घड्याळ, तुमचा ट्रान्झिस्टर, सगळं. आणि आणि अशा शिव्या देत होतं की मला तर लाजेमुळे तोंड वर करवेना. बाबूजींच्या समोर झालंय सगळं? वरांड्यात उभे होते, पटकन उठून आत निघून गेले. ना ती चूप होत होती ना जिजाजी. अम्मानी तर ओढून निधीला आतल्या खोलीत आणलं. आणि आणि मला पाहून तर जिजाजी आणखीन ओरडायला लागले. म्हणत होते की तुझ्या आम्हा बाबांनी धंदा करणाऱ्या भाडेकरूला आणून कोठी किरायावर दिली आहे. तिचेच रंग नखरे तुम्ही दोघी बहिणींनी शिकलेत. बरं झालं की कधी आपल्या खोलीत नव्हती. दामोदर आहे आत्ता आपल्या खोलीत? तुम्ही यायच्या आधीच माहीत नाही कुठे निघून गेले. आम्हाला तर भीती आहे की रागात येऊन काही करून न बसो. त्या घाबरटामध्ये साहस कधीच नाही येऊ शकणार. तू काळजी नको करूस अम्मा. तेच तर म्हणते मी. खिशातले पैसे आणि पोटातलं अन्न एकदाच संपलं की स्वतःच भिकाऱ्यासारखे दारात येऊन उभे राहतील. मागच्या वेळी पण तर हेच केलं होतं. यू शुड हॅव सम सेन्स जया. वाय क्रिएट सच सीन्स? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्या मुलीला ह्यांच्या मिठीत. माया आणि अम्मा मला खोटं म्हणतायत. इथे आपलंच नाणं खोटं नसतं तर काय मी पाहणाऱ्याला दोष दिला असता? ती तू हे बघ, आता या चर्चेचा काही उपयोग नाहीये. उद्या विचार करू. बाबूजी, तुम्ही काही खाल्लं पण नाही. काही तर घ्या.
काही नकोय माया. काबूलला जायच्या फ्लाईटचं तिकीट काढलंय बाबूजी. मला पुढच्या बुधवारी निघावं लागेल. सुबीरच्या नंतर सगळंच अशांत झालंय. एकदम अशांत. जणू त्याच्यासोबत या घराचं भाग्य निघून गेलंय. जे काही दिवस उरलेत ते तरी शांततेने घालवू. तुम्ही चिंता नका करू बाबूजी. उठाय सगळे, उठा. महावीर, कोणाच्या सहाऱ्याची कधीच दामोदरला गरज नाहीये. हे सोड साऱ्या. अजूनही समजत नाही या लोकांना की दामोदर काय चीज आहे. ओहो, काय काय आरोप लावलेत आमच्यावर आमच्या अनुपस्थितीमध्ये. जरा आम्हाला पण सांगा. हा महावीर, जरा 2 गडवे थंड पाणी घेऊन ये लवकर. यू आर नॉट सोबर. डोक्यावर होता आणि झोपा आता. गोष्टी नंतर करू. अरे स्वतःच्या डोक्यावर होत गडवे, नंतर केव्हा बोलणार आहेस? आता. बघ दामोदर, बाबूजी भांडणाचा खरंच तिरस्कार करतात. तुला जितके दिवस इथं राहायचं असेल आम्हाला आनंदच आहे. पण हे पिणं पाजणं आणि आरडाओरडा करणं बंद कर. आमच्या घराची आपली एक मर्यादा आहे. जावई आहे घरचा, नोकर नाही. आम्हाला मर्यादा शिकवत आहे. या घरची सून स्वामीजीच्या सोबत पळाली. मर्यादा? ती 3 कवडीची मुलगी भाड्याने राहते आणि मुर्द्यांसोबत फ्लर्ट करायला स्मशानात जाते. मर्यादा? पोलीस ऑफिसर होतो आम्ही. कुठलं पाखरू उडून कुठे जातं सगळे बातमी ठेवतो आम्ही. आणि तुमचा पांडे, तुमचा सासरा, ते कुठल्या धुतल्या तांदळासारखे आहेत पांडेजी. उघड फाईल. अरे अरे ओ घराच्या मर्यादावाले मर्यादा पुरुषोत्तम, जरा ऐक तरी. अरे ओ घराच्या मर्यादावाले मर्यादा पुरुषोत्तम, जरा ऐक तरी. It was just like a flame.
द एंटायर स्काय फिल्ड विथ शार्प ऑरेंज रेड. फक्त एवढंच नाही समजू शकलो. ती साडी का घातली होतीस तू? प्रबीर, तुझ्या अम्माने काल पण काहीच खाल्लं नाही. आणि जर तू पण उपाशी राहिलंस तर तसं तर मला बुधवारी जायचं होतं, पण विचार करतोय की परवा जावं. घरापासून पळतोयस. बघ लल्ला, आता साखरपुडा झालाय तर असं दूर ढकलणं बरं नाहीये. आणि काल पांडेजी किती वेळा हात जोडून म्हणत होते, कसंही करून एप्रिलमध्ये कुन्नीचे लग्न उरकायचं म्हणत होते. मग 2.5 वर्षांपर्यंत कुन्नीचे पण ग्रह चांगले हो. नाहीयेत. मग 2.5 वर्षांत करूया. तशीही तुम्ही लोकांनी नाकात वेसंटर टाकलीच आहे. मग काय म्हातारपणी पाशिंग बांधणार आहे? काबूलला गेल्यानंतर कधी 1 वर्षाच्या आत परत आले आहात? म्हणूनच तर तुमच्या बदलीसाठी प्रयत्न करतात पांडेजी. वाहत्या गंगेत कधी आम्हाला पण हात धुवून घेऊ द्या. आ? दामोदरला कोणी चालता चालता टोकलं ना तर तो पुन्हा तिथे कधी चुकूनही जात नाही. काबुलीवाल्या, ए काबुलीवाल्या. ती नर्सरी राईम वाचली आहे ना? व्हेन शी वॉज गुड शी वॉज व्हेरी गुड, व्हेन शी वॉज बॅड शी वॉज हॉरिबल. कदाचित तीच आहे मी. एकदाच स्मशानात गेले होते, पण किती शांती मिळाली होती तिथे. भय नावाचं अस्तित्वच उरलं नव्हतं. घरी आल्यावर त्याच स्मशानाची स्मृती माझे प्राण घेऊ पाहत होती. म्हणून तर तुमच्या खोलीत पळून आले होते. घाबरू नको काबुलीवाल्या, मी खाणार नाही. घ्या,
हे द्यायला आले होते. माईचा भूलगंधार, राहिलात बुद्धूचा बुद्धूच. कोणा अनोळखी कुमारी झोपलेल्या मुलीच्या पलंगावर कुणा अविवाहित तरुणाची अंगठी मिळाली तर मामला रादर शेडी वाटतो, काय हो ना? पण मला समजलं होतं की ही कोणा वेड्याची पहिल्यांदाच सवय नसलेल्या बोटावर घातली गेलेली अंगठी आहे. मनात आणलं असतं तर दुष्यंताच्या या अंगठीला न वठवलेल्या चेकसारखी ब्लॅकमेल मार्केटमध्ये चढ्या भावात विकू शकली असते. तुम्ही कलीला जेवढी नीच समजता ना, तितकी नीच ती नाहीये. तसं खरं म्हणाल तर फक्त ही अंगठी परत द्यायला मी नव्हते आले. माहिती मी कशाला आली? आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मी